कर्क रास. कर्क रास ही 12 राशींपैकी चौथी रास आहे। या राशीची आकृती खेकड्यासारखी असून या राशीचा स्वामी चंद्र आहे आणि वार सोमवार असून अंक हे 2 आहे। कर्क राशी ही उत्तर दिशेची स्वामिनी असून हिची बाल्यावस्था आहे। हिचा वर्ण लाल पांढरट असून रजोगुणी आणि जलतत्ववाली आहे। ही जातीने शूद्र असून रात्री बलवान होते। ही राशी सहानुभूती, सुकुमारता याबरोबरच मिलन, सरितेचे प्रतीक मानली जाते। ही राशी प्रत्येक वेळी सजल आणि प्रफुल्लित राहते। तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती कर्क राशीबद्दल। आता हा येणारा जानेवारी महिना आपल्याला कसा जाणार आहे ते आपण बघूयात। हा महिना आपल्या राशीला भरपूर धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। आपल्याला कोणत्याही बाबीमध्ये धन कमावणे सोपे जाईल। आपल्याला अनपेक्षित रीतीने अनिश्चित धनलाभ होण्याची पण शक्यता आहे। त्यामुळे आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। आपल्याला काही आव्हानात्मक कामांना सामोरे जावे लागू शकते। ते कामे अचानकपणे आपल्या समोर येतील। आपल्या कुटुंबावर अचानकपणे काही संकटे पण येण्याची शक्यता आहे। त्याचे उपाय शोधण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतील। तरी घाबरून जाऊ नका। आपला कोणता जुना जर वाद चालू असेल तर तो आता वाढण्याची शक्यता आहे आणि सोबतच वाद वाढून कोर्टापर्यंतही जाईल। म्हणून आधीच थोडीशी सावधगिरी बाळगलेली बरी। नंतर आपल्यालाच पछतावा होईल असं काहीही आपण वागू नये। आपल्या जोडीदाराची पूर्णपणे आपल्याला साथ मिळेल। कोणतेही कार्य करा त्यामध्ये आपल्या जोडीदाराची पूर्ण संमती आणि सहकार्य मिळाल्याने आपण खूप खुश असाल आणि आपले जोडीदाराशी असलेले नातेही अजून घट्ट होईल आणि आपल्यामधील प्रेमही वाढेल। मुलांबाबत थोडीशी चिंता आपल्याला सतावेल। त्यांच्या भविष्याशी निगडीत थोडीशी चिंता असेल तरी घाबरून जाऊ नका। इथेही तुम्हाला मार्ग सापडतील। सोबतच आपले कौटुंबिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूप छान राहणार आहे। भरपूर लाभ मिळण्याची संभावना आहे। आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल। सोबतच एकमेकांना जास्त समजून घ्याल म्हणजे सामंजस्य वाढेल। एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलाल आणि आपले एकमेकांबद्दलचे जे नातेसंबंध आहे ते पहिल्यापेक्षाही अधिकच दृढ होईल। आपल्या कुटुंबात जर जुन्या काही वाद चालू असतील तर तेही एकमेकांशी बोलून ते आपापसामधील मतभेद तुम्ही मिटवाल आणि सगळे प्रश्न आपोआपच सुटतील आणि यासाठी तुम्हीच पुढाकार घ्याल आणि हे सगळं तुम्ही मार्गी आणाल। महिन्याच्या सुरुवातीसच प्रेमसंबंधामध्ये दृढता दिसेल। आपले नाते परिपक्व झाल्याचे आपल्याला दिसून येईल। परंतु महिन्याच्या शेवटी तेच नाते थोडेसे डगमगेल म्हणजेच नात्यामध्ये काही अडचणी दिसून येतील आणि त्यामुळे थोडंसं सावधान राहा। पती पत्नी संबंध ही महिन्याच्या सुरुवातीला खूप दृढ आणि आनंदी दिसून येईल। परंतु महिन्याच्या अंती थोड्या अडचणी येण्याची शक्यता आहे। आपल्या कुटुंबाशी निगडीत काही आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे। तरी थोडेसे सांभाळून राहा। जेथे गरज असेल तेथेच खर्च करा। परंतु महिन्याच्या मध्यामध्ये सगळे सुरळीत होईल। आर्थिक स्थितीही नियंत्रणामध्ये राहील। आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळतील। एखाद्या जुन्या प्रॉपर्टीमधून म्हणा किंवा शेअर बाजारातून पैसे गुंतवलेले असतील तर त्यामधूनही आपल्याला आर्थिक लाभच मिळतील आणि सोबतच आपण पैसे बचतही कराल आणि याचा फायदा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये होईल। कौटुंबिक बाबींसाठी आपल्याला प्रवास घडण्याची शक्यता आहे। परंतु प्रवास करत असतानाच काही अडचणींनाही आपल्याला सामोरे जावे लागेल। चिंता नसावी। आधीपासूनच जर तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, प्रामाणिकपणे गोष्टी हाताळल्या तर सर्व काही ठीक होईल। काही मनाविरुद्ध अचानकच घटना घडण्याची शक्यता आहे तरी चिंता करू नका। इथेही थोडंसं संयमाने घ्या। जरी घटना घडल्या तरी त्या आपल्या बाजूने पाहिजे तशा घडतील तरी थोडंसं शांत राहा आणि जर समजा आपल्याला जसे पाहिजे तसे घटना नाही घडल्या तरीही भिवून जाऊ नका। हा काळ पण निघून जाणारच आहे। उगीचच राग करून काहीच फायदा होणार नाही। घरामध्ये कोणाचे विवाह ठरण्याचे योग आहेत। वातावरण अगदी हर्ष उल्हासाने भरून जाईल तरी आपण त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला हा महिना भरपूर धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। काही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करा। आपल्याला आर्थिक लाभच मिळतील। आपल्याला जर एखादा नवीन व्यवसाय जरी सुरू करावयाचा असेल तर सुरू करू शकता। त्यामुळे आपल्याला अजूनच प्रसिद्धी मिळेल आणि भरपूर लाभही मिळण्याची शक्यता आहे।
नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच फलदायी असा जाणार आहे। बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या प्रमोशनसाठी वाट बघत होतात किंवा काही कारणाने आपले जर प्रमोशन थांबलेले असेल तर आता ते प्रश्नही पूर्णपणे मिटण्याची शक्यता आहे। प्रश्न सुटतील आणि आपले प्रमोशन होईल, वरचा आपल्याला हुद्दा मिळेल आणि सोबतच आपल्या पगारातही वाढ होईल आणि त्यामुळे तुमचे घरचे सर्व कुटुंबीय मंडळी आपल्यावर खूपच खुश असतील। जर आपण नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या विचारात असाल तर तेही स्वप्न सध्या पूर्ण होण्याची शक्यता आहे। सोबतच असलेल्या नोकरी बदलून आपण दुसऱ्या नोकरीच्या जर विचारात असाल तर तेथेही आपल्याला सफलताच मिळण्याची शक्यता आहे। फक्त प्रयत्न करणे तुम्ही अजिबात थांबवू नका। आपण आपल्या कामाच्या ठिकाणी उत्तम प्रदर्शन कामगिरी केल्याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून इतर सहकारी मंडळीकडून भरभरून कौतुक होईल, याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा। तरुण वर्गाला हा महिना नवनवीन संधी देणारा असा जाणार आहे। जर आपण कोठे नोकरी शोधत असाल तर आता तुम्हाला नोकरी मिळण्याची पण शक्यता आहे, तीही आपल्या मनासारखी। तरी आलेली संधी अजिबातच घालवू नका। नवीन काहीतरी करण्याच्या जर तुम्ही विचारात असाल तर तीही संधी आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे। आपल्या डोक्यात काही नवीन कल्पना असतील तर त्याही प्रत्यक्षामध्ये उतरवाल आणि आपल्या सफलतेच्या स्वप्नाकडे एक पाऊल तुम्ही पुढे जाल। फक्त प्रामाणिक कष्ट आणि कडी मेहनत ही एवढी एकच गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवा, यश नक्कीच मिळेल। सोबतच आपली आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे। महिला वर्गाला हा महिना भरपूर उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे। ज्या कोणी महिला काम करत असतील किंवा वर्किंग वुमन असतील त्यांना त्यांच्या कामामध्ये खुश होऊन त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं भरपूर कौतुक होईल। सोबतच ज्या महिला छोट्या उद्योजिका असतील त्यांनाही भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे। त्या स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफल राहतील आणि त्या पहिल्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध होतील। सोबतच आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या। हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच राहील, तरी सावधगिरी बाळगल्यास काही नुकसान होणार नाही। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप मेहनत करावा लागणारा असा हा महिना आहे। आपले जे काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला कडी मेहनत करावी लागणार आहे, अभ्यास जोराने करावा लागणार आहे। आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहात। यात आपल्याला आपले आईवडील, आपले मित्रमंडळी, कुटुंबीय मंडळी या सगळ्यांचे समर्थन मिळेल, त्यांचे शुभाशीर्वाद मिळतील, मदतच मिळेल आणि त्यामुळे तुम्ही दुपटीने तिपटीने जोमाने अभ्यासाला लागाल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोडंसं मन विचलित होण्याची शक्यता आहे। जो काही त्यांनी अभ्यास करत आहेत तो एकदम मन लावून आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा। एकाग्रतेवर जरा जास्त लक्ष द्या, कारण मन इकडे तिकडे भटकू शकेल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना खूपच उत्तम जाणार आहे, तरीही आरोग्याची स्वास्थ्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। उगीचच आपण निरोगी आहोत म्हणून अधिक जास्त श्रम करत बसू नका किंवा अधिक प्रवासही दूरचे प्रवास तुम्ही करू नका। जवळ कुठं जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि सोबतच आपला नित्य आहार, नित्य योगा, नित्य व्यायाम याकडेही लक्ष द्या, हे पण खूप महत्त्वाचं आहे। एकंदरीतच पाहता हा महिना आपल्या राशीला सर्व बाजूने चांगलीच फळे, शुभच फळे, धनलाभ मिळवून देणारा असं जाणार आहे। तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। हा महिना आपल्याला असा छान जाणार आहे। तरी नवीन वर्ष सुरू झालेले असून वर्षाचा सगळ्यात पहिला सण आहे तो म्हणजे मकर संक्रांती आणि हा सण ह्या महिन्यात असल्यामुळे महिलांचं तर उत्साहाची तुलनाच कशाशी करता येणार नाही। हा सण खूप आनंदाने, गोडव्याने, प्रसन्नतेने असा भरलेला आहे सर्वांसाठी। तरी ही संक्रांती तुम्हा सगळ्यांना जीवनामध्ये भरभरून गोडवा निर्माण करणारी जाओ, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाचं तर ते राहूनच गेलं ते म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।